चला, आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नामाचे विकरण म्हणजे काय ते या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, नामाचं विकरण नेमकं कशाला म्हणायचं. ठीक आहे, याच्या अगोदर आपण नाम म्हणजे काय आहे, ठीक आहे, त्याचबरोबर नामाची सगळी वैशिष्ट्ये पाहिली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या नामाचा वेगवेगळा उपयोग कसा करता येतो त्या देखील गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, आज आपल्याला या लेक्चरमध्ये नामाचे विकरण म्हणजे काय ही गोष्ट या ठिकाणी पाहायची आहे. तर मग नामाचे विकरण म्हणजे काय हे एकदा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. ॲज इट इज क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून आपण आता ही गोष्ट या ठिकाणी जाणून घेऊयात. पहा, नामाचे विकरण म्हणजे काय. तर हे जे नाम आहे या नामाच्या रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे जो बदल होतो. पहा, नामाच्या रूपामध्ये कशा कशामुळे बदल म्हणालो, लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे जो बदल होतो या बदलाला नामाचे विकरण असे म्हणतात. सर त्याला लावून घ्या बाहेरचं. नामाचे विकरण असे म्हणतात. बघा, लिंग, वचन व विभक्ती यामुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्यास नामाचे विकरण असे म्हणतात. त्यास नामाचे विकरण असे म्हणतात. ठीक आहे, लक्षामध्ये विकरण म्हणजे काय, तर विकरण म्हणजे बदल. मग हा बदल कशा कशामुळे होतो नामाच्या रूपामध्ये. एक लिंगामुळे होतो, दुसरा वचनामुळे होतो आणि तिसरा विभक्तीमुळे होतो. त्यामुळे नामाचं विकरण म्हणजे नामाच्या रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे जो बदल होतो त्याला आपण नामाचे विकरण असं म्हणतो. उदाहरणार्थ कसं ते पहा. समजा या ठिकाणी मी नाम घेतलं, पहा हो का, हे मुलगा. ठीक आहे, आता याचं जर लिंग जर बदललं तर या ठिकाणी नाम काय म्हणजे रूप काय बदललं त्याचं, मुलगी. म्हणजे या ठिकाणी आपण बदललं काय रे पोरं, हो लिंग बदललं. लिंगामुळे या ठिकाणी नामाच्या रूपामध्ये बदल झाला, मुलगाचा मुलगी. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी शब्द घेतला, पहा आंबा. ठीक आहे, आता आंबा आणि मी या ठिकाणी असं म्हणलं, पहा आंबे. ठीक आहे, तर आंबा हे रूप वेगळं आणि आंबे हे मूळ हे रूप वेगळं. ठीक आहे, मग आता आंबाचं आंबे हे जे झालं हे कशामुळे झालं, तर आपण या ठिकाणी वचन बदललं. ठीक आहे, काय केलं, वचन बदललं. ठीक आहे, त्यानंतर समजा या ठिकाणी मी घेतलं हे आंबा. आता ह्याचं आपल्याला रूप जर बदलायचं म्हटलं, ठीक आहे, आणि मी ह्याला जर विभक्तीचा प्रत्यय जर लावला तर या ठिकाणी केलं आंब्याला. म्हणजे या ठिकाणी कशामुळे नामाच्या रूपामध्ये बदल झाला, विभक्तीमुळे झाला. हो का, इथं लिंगामुळं, इथं वचनामुळं आणि या ठिकाणी विभक्तीमुळं. हा विभक्तीचा ला हा प्रत्यय आहे. म्हणजे नामाच्या रूपामध्ये या तीन गोष्टीमुळे जो आहे तो बदल होतो त्याला नामाचं विकरण असं म्हणतात. मग आता आपण या ठिकाणी ही गोष्ट या जाणून घेऊयात. ठीक आहे, हो का, लिंग म्हणजे काय, वचन म्हणजे काय आणि विभक्ती म्हणजे काय. आता हे आपल्याला स्वतंत्र वेगवेगळे टॉपिक या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. याच्यावरती परीक्षेमध्ये खास करून प्रश्न विचारले जातात आणि हे मेरिट ठरवणारे प्रश्न असतात. हे दिसायला सोपं दिसतं परंतु याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागतो तरच आपल्याला या ठिकाणी अंतिम परीक्षेमध्ये यश मिळतं. ठीक आहे, बघा लिंग विचार. आता पहिल्यांदा याच्यामध्ये पाहूया आपण लिंग विचार. आता लिंग नेमकं म्हणायचं कशाला, ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, आता इथं म्हटलंय लिंग या शब्दाचा अर्थ. लिंग म्हणजे काय, तर लिंग म्हणजे खून किंवा लिंग म्हणजे चिन्ह किंवा आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, लक्षण. लिंग या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, खून, चिन्ह किंवा लक्षण असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. लिंग या शब्दाचा जो अर्थ आहे तो अशा पद्धतीनं होतो. पहा, एक खून, चिन्ह. ठीक आहे, हे चिन्ह हा शब्द आहे बरं का, चिन्ह किंवा लक्षण असा त्याचा अर्थ होतो. मग आता या ठिकाणी पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये आणखीन कसं विचारलं जातं ते. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा, लिंग म्हणजे खून. हो का, हे असं बी देते बापा, तू जर असं जर केलं तर ह्याचा अर्थ होतोय पाय मर्डर. येते लक्षामध्ये. मग खून, लिंग या शब्दाचा अर्थ खून असा होत नसून या ठिकाणी तू बाणाचं न घेतलं पाहिजे राजा. ठीक आहे, हे बाणाचं न जर घेतलं, ठीक आहे, तर ते बरोबर आहे. येते लक्षामध्ये. नळाचं न जर घेतलं तर ते चुकतंय. याचा अर्थ होतो मर्डर. आलं का लक्षामध्ये. मग लिंग या शब्दाचा अर्थ काय किंवा लिंग म्हणजे काय, तर लिंग म्हणजे खून किंवा चिन्ह किंवा लक्षण असा त्याचा या ठिकाणी अर्थ सांगायचा. आता लिंगाची व्याख्या जर विचारली तर काय म्हणायचं, तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू ही स्त्री जातीची आहे
की पुरुष जातीची आहे की दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही, हे ज्या शब्दाच्या रूपावरून आपल्याला समजतं त्याला आपण लिंग असं म्हणायचं. ठीक आहे, बघा नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही, हे ज्यावरून समजते त्याच शब्दाचे लिंग असे म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी समजा तीनच ह्याच्यामध्ये जे आहेत वस्तूचं विभाजन होऊ शकतं. एखादी वस्तू स्त्री जातीची असू शकते किंवा पुरुष जातीची असू शकते किंवा दोन्हीपैकी कुठल्याही जातीची असू शकत नाही. जर ती स्त्री जातीची असेल तर स्त्रीलिंगी, पुरुष जातीची असेल तर पुल्लिंगी आणि दोन्हीपैकी कुठंच येत नसेल तर नपुंसकलिंगी. बरोबर आहे, येते लक्षामध्ये. मग आता इकडे पहा, पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की लिंगाचे मुख्य प्रकार. आता लिंगाचे मुख्य प्रकार पडतात पहा 3. लिंगाचे मुख्य प्रकार किती पडतात? 3. मग हे लिंगाचे मुख्य प्रकार 3 कोणकोणते आहेत तर या ठिकाणी पहा पोरांनो. आता मी समजा हे का हे इथं लिहितो लिंगाचे मुख्य 3 प्रकार. 1 पुल्लिंग, ठीक आहे, 2 स्त्रीलिंग, ठीक आहे, 2 स्त्रीलिंग आणि 3, ठीक आहे, 1 मिनिट. बघा पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग इथं लिहिलेले 3 जे शब्द आहेत ते चुकीचे आहेत रे पोरं. आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असते की लिंगाचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, परंतु हे शब्द जे आहेत ते व्याकरणाच्या दृष्टीनं मी इथं चुकीचे लिहिलेले आहेत. येते लक्षामध्ये. ठीक आहे, मग हे योग्य पद्धतीनं कसे लिहिता येतात, ठीक आहे, तेही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे किंवा यांचं शुद्ध लेखन काय आहे तेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग लिंगाचे मुख्य प्रकार 3 आहेत पहा. तर त्याच्यापैकी पहिलं जे आहे हे पुल्लिंग. ठीक आहे, आता पुल्लिंग शब्द काढत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, या पुला जे आहे पहिला उकार आहे, पहिला उकार या ठिकाणी दिला जातो. इथं डबल ल घ्यावं लागतं आणि याला पहिली वेलांटी या ठिकाणी घ्यावी लागते. हा झाला पुल्लिंग शब्द. स्त्रीलिंग, आता एक गोष्ट लक्षात ठेवा राजांनो, स्त्री ही नेहमी दुसऱ्याच्या घरी जाते, म्हणजे लग्न होऊन म्हणालो बरं का, लग्न होऊन. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणून हिला वेलांटी दुसरी द्यायची. आलं का लक्षामध्ये? आणि लिंग हा जो शब्द आहे, ठीक आहे, हा असा लिहायचा. आलं लक्षामध्ये? हे झाला पुल्लिंग, हा झाला स्त्रीलिंग. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे पोरांनो, हे का न पू, ह्या पूवरती काय पाहिजे रे? अनुस्वार पाहिजे. नपुंसकलिंग, नपुंसकलिंग हे अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. त्यांचं हे शुद्धीलेखन. हे का नपुंसकलिंग या पवरती या ठिकाणी अनुस्वार पाहिजे. ठीक आहे, ही पण गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हाच शब्द परीक्षेमध्ये शुद्ध शब्द ओळखा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणून एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना त्याच्यातले जे बारकावे आहेत हे बारकावेच तुम्हाला अंतिम यशापर्यंत पोहोचवतात. ठीक आहे, बाकी काय नाही बाबा, बाकी सगळा कचरा आहे. पहा, लक्षात येत आहे का? मग जोपर्यंत तुम्ही एखादा प्रकरण किंवा एखादा विषय त्याची चाळणी करत नाहीत किंवा त्याच्यातले बारकावे तुम्ही शोधत नाहीत तोपर्यंत आपल्याला निकालापर्यंत पोहोचणं जे आहे ते अवघड आहे. ठीक आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. लिंगाचे मुख्य 3 प्रकार. आता आपण पुल्लिंग काय, स्त्रीलिंग काय, नपुंसकलिंग काय हे या ठिकाणी जाणून घेऊयात. पहा, आता हे का इकडे पहा, पुल्लिंग कुणाला म्हणायचं? एखादी वस्तू पुल्लिंगी असेल तर आपलं नर जातीची असेल तर पुल्लिंगी, मादी जातीची असेल तर स्त्रीलिंगी, आणि दोन्हीपैकी कुठल्याच गोष्टीचा बोध जर होत नसेल तर ती आहे नपुंसकलिंगी. बरोबर आहे, येते लक्षामध्ये. मग आता या ठिकाणी कसं, तर हे का मी या ठिकाणी असं म्हणालो. पहा बघा पोरांनो, समजा आता मी म्हटलं मुलगा. हो का, हे मुलगा म्हटल्याच्या नंतर काय झालं रे पोरं? हो, पुल्लिंगी. मुलगी म्हटल्याच्या नंतर काय झालं? स्त्रीलिंगी. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता हो का मी या ठिकाणी शब्द असं लिहिलं पहा, मूल. काय लिहिलं पोरं? हो, मूल असा शब्द लिहिला.
आता मूल या शब्दावरून तुम्ही सांगू शकत नाही की ती मुलगा आहे की मुलगी आहे, येते लक्षामध्ये. म्हणून हा तिन्ही लिंगामध्ये शब्द येतो. तिन्ही लिंगामध्ये कसा येतो माहिती आहे का? तर आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. समजा हा पाळणा आहे असं या ठिकाणी गृहीत धरा. गृहीत धरायला काय हरकत आहे? आणि एवका या पाळण्यामध्ये काय माहिती आहे का? एवका हे असं बाळ असं झोपलंय आहे की नाही? बाळ असं झोपलेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट गृहीत धरा. मग आता पहा, तुम्ही घरी गेले, ह्या घरी गेल्याच्या नंतर जे आहे हा पाळणा असा हालत होता. तुम्हाला त्याच्या जवळच खुर्ची टाकली, पाळण्यात बाळ आहे, तुम्हाला माहीतच नाही ते मुलगा आहे का मुलगी आहे. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत ते तुमच्यासाठी नपुंसक लिंग आहे, येते लक्षामध्ये. ठीक आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की तिथं गेले गेले हे काय मुलगा आहे का मुलगी आहे काहीच नाही. मग तुम्ही गेलात, थोड्या वेळानं ते बाळ जे आहे का झोपीतून उठलं. पहा, उठल्याच्या नंतर रडायला लागलं. रडायला लागल्याच्या नंतर जे आहे ठीक आहे तुम्ही हळूच त्याच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर असं त्याला उचललं. उचलल्याच्या नंतर तुमच्या अंगावर त्यानं असा प्रसाद दिला आहे की नाही. मग तुम्ही बघितलं, चमायला हे मुलगा आहे. तुम्ही बघितल्याच्या नंतर कळते तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे बघितलेलं नाही ठीक आहे तोपर्यंत तुमच्यासाठी ते नपुंसक लिंग आहे. तुम्ही पाहिलं की त्याचं लिंग कळतं. मग लिंग कळालं की एकतर तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत ते मूल आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून हे पहा, जोपर्यंत तुम्हाला समजतच नाही त्यावेळेला ते काय असतं रे? नपुंसक लिंग असतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये? मग तुम्हाला जर विचारलं मूल या शब्दाचं लिंग, तर मूल या शब्दाचं लिंग जे आहे, मूल हे तिन्ही लिंगामध्ये येणारा शब्द आहे. बरोबर आहे. एक पुल्लिंगामध्येही, स्त्रीलिंगामध्येही आणि त्याचबरोबर नपुंसक लिंगामध्येही हा शब्द येतो. ठीक आहे. लक्षामध्ये म्हणजे मूल मुलगाही असू शकतो, मूल हे मुलगीही असू शकते. आणि मूल जे आहे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की पाळण्यात टाकलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे, तर अशा वेळेला मात्र ते जे आहे हे नपुंसक लिंगी असतं. कसं असतं? नपुंसक लिंगी असतं. हे तुम्हाला कळालं असेल. पहा, आता याच्यानंतर आपली जी मराठीतील लिंग व्यवस्था आहे, ह्या मराठीतील लिंग व्यवस्थेबद्दल आपल्याला काही या ठिकाणी मुद्दे जाणून घ्यायचे आहेत किंवा आपल्या मराठीतील लिंग व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याबद्दल आपल्याला या ठिकाणी भाष्य करायचं आहे. ठीक आहे. तर मराठीतील जी लिंग व्यवस्था आहे या मराठीतल्या लिंग व्यवस्थेबद्दल आपण महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पहिलं विधान जे आहे, आणि हे विधानं जशाच तसे परीक्षेमध्ये विचारले जातात. पहा, ठीक आहे. आपल्या मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आणि धर सोडीची आहे. ठीक आहे. आता आपल्या मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत अनियमित किंवा धर सोडीची आहे. याचं कारण काय आहे? तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे ठीक आहे की या ठिकाणी नियमापेक्षा अपवाद जास्त आहेत. इथं ठराविक असा नियमच नाही बहुलिंग व्यवस्थेमध्ये मराठीच्या. मग त्या नियमाला अपवाद जास्त आहेत म्हणून मराठीतील लिंग व्यवस्था जी आहे ती अनियमित आणि धरसोडीची आहे. आता या ठिकाणी पहा, मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. आता हा देखील मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवावा. आता असं का म्हणालो माहिती आहे का? आता यांनी काय केलं माहिती आहे का? काही व्याकरणकारांनी, व्याकरण तज्ज्ञांनी असा कयास मांडला. ठीक आहे की बाबा म्हणले, आकारानं जी वस्तू मोठी आहे, ठीक आहे, ज्या वस्तूचा आकार मोठा आहे आणि ज्या वस्तूचा आकार लहान आहे, लहान म्हणजे काही मायनस घेतले, मोठा म्हणजे प्लस केला. ठीक आहे. आकारानं मोठा असेल तर त्याला म्हणले पुल्लिंगी म्हणा. ठीक आहे. आणि आकारानं लहान असेल त्याला स्त्रीलिंगी म्हणा. मग काय केलं माहिती आहे का? हे का समुद्र लिहिला शब्द आणि इकडे लिहिला नदी. आता या ठिकाणी समुद्र जो आहे तो नदीपेक्षा कसा आहे? मोठा आहे, आकारानं मोठा आहे. मग समुद्राचं लिंग काय ठरलं? पुल्लिंग. समुद्राचं लिंग काय ठरलं? पुल्लिंग. आणि नदीचं काय ठरलं? स्त्रीलिंग. कारण नदी ही आकारानं समुद्रापेक्षा कशी आहे? लहान आहे. आता मायचा ताफानला घोटाळा असा झाला पहा की आता इथं मी मधीच टाकला पहा ओढा. आलं लक्षामध्ये? आता ओढा तर हा नदीपेक्षा लहान असतो. मग ओढा हा स्त्रीलिंगी यायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु ओढा जे आहे नदीपेक्षा लहान जरी असला, तर हा पुल्लिंगी आहे.
हे नियमाला अपवाद आहे की नाही? नियम त्यांनी काय सांगितला होता की आकाराने मोठी असलेली गोष्ट पुल्लिंगी माना, आकाराने लहान असलेली स्त्रीलिंगी माना, म्हणून समुद्र नदी हे सूत्र बरोबर जुळायले आहे. पण इथं जुगाड फिसाली की नाही पहा, ठीक आहे, इथं घोटाळा व्हालाय की नाही पहा. ओढा हा नदीपेक्षा कसा आहे? लहान आहे, पण ओढ्याचं लिंग कोणतं आहे? पुल्लिंग आहे. येते लक्षामध्ये. तसंच पहा, आता मी या ठिकाणी लिहिलं पहा, दोरा आणि दोरी. आता खरं सांगा बरं, दोरा मोठा असतो की दोरी मोठी असते? दोरा, त्या दोऱ्यापासून आपण दोरी ओळतो, ठीक आहे, लक्षामध्ये. म्हणजे दोरा जो आहे आकाराने लहान असतो तरीही हा पुल्लिंगी आहे, आणि दोरी ही आकाराने मोठी असली तरीही ही स्त्रीलिंगी आहे. म्हणजे इथं नियमापेक्षा अपवाद जास्त आहेत, म्हणून मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत अनियमित आणि धर सोडीची आहे. हा मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर झाला असावा असं मी गृहीत धरतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, सजीव प्राण्यांचे लिंग. हे सजीव प्राण्याचे लिंग जे असते हे वास्तविक असते. सजीव प्राण्याचे लिंग कसे असते रे बाबा? वास्तविक असते. आता याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? आता सजीव प्राण्यांचे लिंग वास्तविक असते म्हणजे काय? ठीक आहे, जे सजीव आहेत. आता हत्ती सजीव आहे की निर्जीव आहे? हत्ती घोडा, ठीक आहे, कुत्रा कुत्री कसे आहेत हे सजीव आहेत ना, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा पहा. समजा मी म्हटलं घोडा, मी म्हटलं हत्ती, ठीक आहे, त्यानंतर मी म्हटलं कुत्रा, बरोबर आहे. हे पोरं हो, हे कसे आहेत रे? सजीव प्राणी आहेत की नाहीत? बरोबर आहे. मग या सजीव प्राण्यांचं लिंग जे आहे ते वास्तविक असतं. वास्तविक असतं म्हणजे यांच्याकडं बघितल्या आपल्याला कळतं, ठीक आहे, हे पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे, लक्षामध्ये. मग घोडा पुल्लिंगी आहे, तसं घोडी, आता तुम्ही घोडीकडे बघितलं की काय म्हणणार? ही घोडी आहे, बरोबर आहे. म्हणजे ते वास्तविक आहे. येते का लक्षामध्ये? हत्ती, बरोबर आहे. तसाच आता कुत्रा, आणि तुम्ही कुत्रीकडे बघितले की काय म्हणणार तिला? कुत्री, ठीक आहे, येते लक्षामध्ये. हत्ती, हत्तीन, आलं का लक्षामध्ये? तर या ठिकाणी कुत्रा हा पुल्लिंगी आहे आणि कुत्री हे स्त्रीलिंगी आहे, कारण आपल्या डोळ्याला हे धडधड 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 यांचं लिंग दिसतं, म्हणून ते वास्तविक आहे. येते लक्षामध्ये. म्हणजे सजीव प्राण्यांचं लिंग हे वास्तविक असतं. तर निर्जीव वस्तूंचे म्हणा बरं काय, प्राणी कसे असतील? निर्जीव वस्तूंचे लिंग, निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते. कसे असते रे पोरं? हो, काल्पनिक असते. निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक असते पहा, ठीक आहे. काल्पनिक असते म्हणजे नेमकं काय आहे? तर याचा आता आपण या ठिकाणी थोडा विचार करूयात, ठीक आहे. आता समजा मी या ठिकाणी तुम्हाला असं म्हणालो पहा, ठीक आहे. आता या ठिकाणी मी शब्द लिहिला पहा, दगड, ठीक आहे. दगड सजीव आहे की निर्जीव आहे? निर्जीव आहे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, समजा हे दगड आहे, आता ह्या दगडाला मी असं कसं फिरवलं, इकडं तिकडं केलं, ठीक आहे, येते लक्षामध्ये. तर ह्याचं मला कुठंतरी असं लिंग दिसेल का रे बाबा? हां ह्याचं इथं लिंग आहे असं मी म्हणू शकतो का? नाही ना, ठीक आहे, कारण हा दगड आहे. दगडाला कशाचं लिंग आलं? मग माणसाला कल्पना करावी लागते आणि ते कल्पनेच्या आधारावरती त्याचं लिंग जे आहे ते ठरवावं लागतं. म्हणून या ठिकाणी मी आता कल्पना केली की दगड, तो दगड, म्हणून दगड या शब्दाचं जे लिंग जे आहे, ठीक आहे, तर हे या ठिकाणी आपल्याला तशी कल्पना करून ठरवावं लागतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा मी या ठिकाणी तुम्हाला शब्द जर असा जर लिहिला समजा, ठीक आहे, समजा मी इथं शब्द लिहिला पहा फणी, ठीक आहे, फणी, लक्षामध्ये. आता हे देखील कल्पना करून ठरवावं लागेल की निर्जीव आहे की सजीव आहे? निर्जीव आहे, ठीक आहे. फणी, ती फणी म्हणजे हे काय झालं? स्त्रीलिंगी. समजा मी या ठिकाणी लिहिला खुर्ची, ठीक आहे, तर हिची देखील आपल्याला काय करावं लागेल रे? कल्पनाच, ठीक आहे. आता खुर्चीला कुठे लिंग असते का रे पोरं? हो, खुर्चीला कुठे लिंग असते? तुम्ही किती जरी बघितलं, काय जरी केलं तर तुम्हाला ते सांगता येईल का? नाही. मग ती आपण कल्पना करून ठरवतो की हे पण कसं आहे रे? स्त्रीलिंगी आहे. म्हणून एक गोष्ट फक्त एवढं लक्षात ठेवा, हे जशाच तसे विधान परीक्षेमध्ये विचारले जातात पहा. निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते, म्हणजे ते कल्पना करून आपल्याला त्या ठिकाणी ठरवावं लागतं, ठीक आहे. नामाचे लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो पहा.
कशाचा विचार केला जातो असं जर विचारलं तर नामाच्या रूपाचा जो आहे नामाच्या रूपाचा विचार केला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हे देखील विचारला गेलेला आहे. तर नामाचं लिंग ओळखण्यासाठी नामाच्या डॅशचा विचार केला जातो. एक त्या ठिकाणी म्हणून अर्थ, ठीक आहे, स्वरूप, ठीक आहे, नामाचं बाह्य रूप असलं काही म्हणील तर अर्थाचा नाही ना स्वरूपाचा नाही, तर ठीक आहे. तर या ठिकाणी नामाच्या रूपाचा त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे नामाच्या रूपावरून जे आहे हे नामाच्या रूपावरून या ठिकाणी लिंग जे आहे हे लिंग ठरवलं जातं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग नामाचे लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा वापर केला जातो. तिथं अर्थाचा किंवा त्याच्या उत्पत्तीचा असा कुठलाही विचार केला जात नाही. तुम्हाला देईल असे पर्याय ते. ठीक आहे, मग नामाचा विचार करत असताना नामाचं लिंग ठरवत असताना त्या ठिकाणी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. शब्दाचे लिंग हे डॅश डॅशवरून ठरवले जातात. तर शब्दाचे लिंग हे त्याच्या रूपावरून ठरवले जातात. कशावरून? त्याच्या रूपावरून ठरवले जातात. हेही या ठिकाणी लक्षात ठेवा. शब्दाचे लिंग हे त्याच्या रूपावरून ठरवले जाते. कशावरून ठरवले जाते रे? रूपावरून ठरवले जाते. ठीक आहे, याच्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, आता कधी कधी काय होते माहिती आहे का पोरहू, एकच शब्द असते आणि ते दोन दोन लिंगात येते. आता दोन लिंगात आल्यावर घोटाळा होते की होत नाही? बरोबर आहे. आता मग त्याला काय म्हणायचं पहा, दोन वेगवेगळ्या लिंगात येणाऱ्या शब्दास उभयलिंगी असे म्हणतात. काय म्हणतात पोरं हो? उभयलिंगी. हे उभयलिंगी आहे बरं का, जरा लिहिताना घोटाळा झाला बघा हे. ठीक आहे, उभयलिंगी दोन वेगवेगळ्या शब्दात दोन वेगवेगळ्या लिंगात जे येतात त्यांना म्हणायचं उभयलिंगी. ठीक आहे, म्हणूनच मराठीतली लिंग व्यवस्था अनियमित आहे बा. काही शब्द दोन लिंगात पण येतात. ठीक आहे, उभयलिंगी. आता उभय म्हणजे दोन्हीही, म्हणजे आपण बेडकाला म्हणत नाही खरे उभयचर, जमिनीवर बी राहते पाण्यात बी राहते म्हणून त्याला उभयचर. मग जे शब्द पुल्लिंगातही येतो स्त्रीलिंगातही येतो, नपुसकलिंगातही येतो आणि स्त्रीलिंगातही येतो. ठीक आहे, असे शब्द जे असतात त्यांना काय म्हणायचं? उभयलिंगी. म्हणजे दोन वेगवेगळ्या लिंगात शब्द आला की त्याला म्हणायचं उभयलिंगी शब्द. ठीक आहे, आणि तिन्ही लिंगात येणाऱ्या शब्दास म्हणायचं पोरं हो बहुलिंगी शब्द. ठीक आहे, कसला शब्द रे पोरं हो? बहुलिंगी शब्द. जो तिन्ही वेगवेगळ्या लिंगामध्ये येतो, तिन्ही लिंगात येणाऱ्या शब्दास आपण काय म्हणता? बहुलिंगी. ठीक आहे, लक्षामध्ये. आणखीन एक विशेष महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा पोरं हो. हे उभयलिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं, बहुलिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आता सहजलिंग म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं. पहा, नामाच्या अर्थाबरोबर येणाऱ्या लिंगाला सहजलिंग असं म्हणतात. पहा, नामाच्या अर्थाबरोबर येणाऱ्या लिंगाला काय म्हणतात असं जर तुम्हाला विचारलं तर नामाच्या अर्थाबरोबर येणाऱ्या लिंगाला सहजलिंग असं म्हणतात. उदाहरणार्थ आंबा, आंब्याच्या बरोबर जे लिंग येतं आणि नाम उच्चारल्याबरोबर त्याच्यासोबत लिंग यावंच लागल. लक्षात येते का? आंबा म्हटलं की पुल्लिंगी, चिंच म्हटलं की स्त्रीलिंगी, पपई म्हटलं की स्त्रीलिंगी. आलं का लक्षात? रताळे म्हटलं की नपुंसकलिंगी, केळे म्हटलं की नपुंसकलिंगी, केळी म्हटलं की स्त्रीलिंगी. कुठलंही नाम उच्चारा, नाम उच्चारल्याबरोबर त्या नामाचं लिंग येतं. म्हणून नामाच्या अर्थाबरोबर जे लिंग येतं तेव्हा त्याला सहजलिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. जेव्हा नामाला रूढी परंपरेने लिंग प्राप्त होते, जेव्हा नामाला रूढी परंपरेने लिंग प्राप्त होते तेव्हा त्या लिंगाला देखील सहजलिंग असंच म्हणतात. काय म्हणतात त्याला? सहजलिंग असंच म्हणतात. येते लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मी इथं असं म्हणालो पहा, समजा साडी. आता साडी कुठल्या लिंगामध्ये आहे? तर ही स्त्रीलिंगामध्ये आहे. आता साडीला हे कशामुळे लिंग प्राप्त झालं? तर रूढी परंपरेनुसार झालं. अहो हां, आपले मायबाप म्हणायचे, आपल्या मायबापाचे मायबाप तसं म्हणायचे, आपल्या मायबापाच्या मायबापाचे मायबाप तसं म्हणायचे. म्हणजे अशा पद्धतीनं रूढी परंपरेनं हा शब्द जो आहे तो आपल्याकडं चालत आला. मग रूढी परंपरेने ज्या वेळेला नामाला लिंग प्राप्त होतं तेव्हा त्या लिंगाला देखील सहजलिंग असं म्हटलं
जातं. ठीक आहे, एवढा महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावा राजांनो. कारण मी या ठिकाणी ही गोष्ट सांगतोय याचं कारण असं आहे की अशी विधानं परीक्षेमध्ये विचारली जातात आणि आपल्याला काय माहिती आहे का भाऊ, इतरापेक्षा जर मराठीमध्ये एक्स्ट्रा मार्क घेतले तुम्ही, ठीक आहे, तरच आपला निकाल आहे. येते लक्षामध्ये मग ती MPSC ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, की राज्यसेवा असो, की कुठली पोलीस भरती असो, की सरळ सेवेची एखादी परीक्षा असो. ठीक आहे, येते लक्षामध्ये जेव्हा नामाला रूढी परंपरेने लिंग प्राप्त होते तेव्हा त्या लिंगाला सहज लिंग असे म्हणतात. ठीक आहे, मग आता इकडे पहा, मराठीतली लिंग व्यवस्था नेमकी कशी ठरवावी असा एखादा निश्चित नियम नाही. मग मराठीतली लिंग जे आहे किंवा मराठीतली लिंग व्यवस्था किंवा मराठीमध्ये लिंग जे आहे हे लिंग नेमकं कसं ठरवलं जातं तो एकदा मुद्दा आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. तर पहा, हे का हे नाम आहे एखादं, ठीक आहे, तर त्या नामाच्या मागे समजा हे नाम आहे, ठीक आहे, आणि या नामाच्या मागे इकडं काय करायचं आपण, पहा, हा, ही, हे, ठीक आहे, आणि त्याचबरोबर पाहि हा, ही, हे, आणि त्याच्यानंतर तो, ती, ते, हे जर सर्व नाम जर लावले आणि हे नाम जर चेक जर केलं तर त्यानुसार आपण लिंग ठरवू शकतो. उदाहरणार्थ बी या ठिकाणी हो का असं म्हटलं, हा, ही, हे, ठीक आहे, त्याच्यानंतर पहा तो, ती आणि ते. आता हा आणि तो असं जर म्हटलं तर या ठिकाणी हे असतात पुल्लिंगी सर्वनाम. ही आणि ती जर म्हटलं, हे ही आहे बरं का, ठीक आहे, ही आणि ती जर म्हटलं तर हे काय आहे रे पोरं, हो, स्त्रीलिंगी. आणि हे आणि ते काय आहे तर हे आहे पहा नपुंसक लिंगी. ठीक आहे, लक्षामध्ये म्हणजे हा किंवा तो हे सर्वनाम जर त्या नामाच्या अलीकडे बसत असेल तर ते पुल्लिंगी आहे, ही किंवा ती बसत असेल तर ते स्त्रीलिंगी आहे, आणि हे किंवा ते जर बसत जर असेल तर ते नपुंसक लिंगी आहे. उदाहरणार्थ आता कसं पहा, मी या ठिकाणी असं म्हणालो, पहा बघा इथं शब्द लिहिला पोरं, हो, आंबा. आता मी काय म्हणू शकतो रे, ठीक आहे, माझ्या हातात असेल किंवा माझ्या जवळ जर असेल तर मी ह्याला काय म्हणू शकतो, हा आंबा. हा आंबा म्हटल्याच्या नंतर पुल्लिंगी. तो आंबा समजा माझ्यापासून थोडा दूर असेल तर त्यावेळेला मिळेल मी तो आंबा. आला का लक्षामध्ये, ठीक आहे. मग हा आणि तो म्हटलं की कोणता झाला, पुल्लिंगी. म्हणून या आंबा या शब्दाच्या पूर्वी ही आंबा बसते का, नाही, ती आंबा बसते का, नाही. मग हा आणि तो हे सर्व नामं त्याच्या अगोदर येतात आणि ते कसे आहेत, पुल्लिंगी. म्हणून आंबा शब्द आपण कसा समजायचा, पुल्लिंगी समजायचा. ठीक आहे, आंबा शब्द कसा समजायचा रे, पुल्लिंगी समजायचा. त्याच्यानंतर पहा, मी या ठिकाणी शब्द लिहिला चिंच. ठीक आहे, तर आता चिंचच्या पूर्वी तुम्ही काय लावू शकता, हा चिंच की ही चिंच. ठीक आहे, तर ही चिंच, तो चिंच की ती चिंच, ती चिंच. ठीक आहे, मग ती म्हटले की काय झालं, स्त्रीलिंगी. येते लक्षामध्ये. मग चिंच हा शब्द काय झाला रे, स्त्रीलिंगी झाला पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आता पुस्तक लिहिलं पहा. इथं शब्द काय लिहिला रे पोरं, हो, पुस्तक लिहिलं. ठीक आहे, मग आता मी हा पुस्तक म्हणू शकतो का, किंवा ही पुस्तक म्हणू शकतो का, मग हे पुस्तक म्हणू शकतो का, तर म्हणू शकतो, हे पुस्तक. ठीक आहे, मग पुस्तकाच्या पूर्वी कोणतं सर्वनाम लागू शकतं, ह्याच्या पूर्वी हे. मग हे म्हटलं की कोणतं लिंग आहे, नपुंसक लिंग आहे. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर पहा, मी या ठिकाणी तो पुस्तक म्हणू शकतो का, किंवा ती पुस्तक म्हणू शकतो का, मी ते पुस्तक म्हणावं म्हणून ते जे आहे हे सर्वनाम या ठिकाणी लागतं. म्हणून हे नपुंसक लिंगी होतं पहा. कोणत्या लिंगामध्ये येतं, हे नपुंसक लिंगामध्ये जे आहे हे नपुंसक लिंगामध्ये येतं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, तर मग नामाचं लिंग कसं ठरवायचं मराठीमध्ये, तर हे का ही सर्व नामं त्या नामाच्या अगोदर ठेवायची आणि त्यावरून त्याचं जे आहे ते लिंग ठरवायचं. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण या ठिकाणी लक्षात ठेवावा. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट पहा, इथं तुम्हाला तो मुद्दा सांगायचा राहून गेलेला आहे. आता पहा, मी या ठिकाणी शब्द असा लिहिला पुरो, हो, काटे. काय लिहिला, काटे. आणि या शब्दाचं तुम्हाला लिंग ओळखा म्हटलं. ठीक आहे, तर आता तुम्ही घोटाळा असा करू नका की आता इथं म्हणू नका की ते काटे. आलं लक्षामध्ये. तर हे असं जर तुम्ही जर ठरवलं तर या ठिकाणी लिंग येते पहा नपुंसक लिंगी. ठीक आहे, आणि हे मग आपलं चुकतंय. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगालो बरं का, हे मेरिट ठरवणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. काटे हा जो शब्द जो आहे हा एकवचनी आहे की अनेकवचनी आहे, तर हा शब्द आहे अनेकवचनी.
कसला आहे पुरं हो, अनेक वचनी. मग आता एकदा काय करायचं पोरांनो, तुम्ही कचकन खाली लिहून घ्या. पहा, अनेक वचनी जो शब्द असतो, या अनेक वचनी शब्दाचं लिंग ठरवत असताना, अनेक वचनी जो शब्द असतो, या अनेक वचनी शब्दाचे लिंग ठरवताना, ठीक आहे, अगोदर त्याचं काय करायचं पुरं हो, एक वचन करून घ्यायचं. आणि एक वचन करून घेतल्याच्या नंतरच त्याचं आपण त्या ठिकाणी लिंग ठरवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आता या ठिकाणी काटे हा जो शब्द आहे, काटे हा शब्द अनेक वचनी आहे, त्याचं एक वचन काय होईल, काटा. मग काटा, आता काटाच्या पूर्वी तुम्ही सर्वनाम लावून पहा, तो काटा, ती काटा की ते काटा. तर या ठिकाणी तो काटा म्हणजे काटा जो शब्द जो आहे, हा काटा शब्द पुल्लिंगी आहे. म्हणून काटा शब्द मूळ शब्द जर पुल्लिंगी जर असेल, तर काटे या शब्दाचं तुम्हाला लिंग जरी विचारलं, तर काटे या शब्दाचं लिंग ही तुम्ही पुल्लिंगच सांगायचं. आलं का रे पोरांनो लक्षामध्ये? काटे या शब्दाचं लिंग काय सांगायचं, पुल्लिंगच सांगायचं. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी फसायचं नाही. आणि त्याला नपुंसक लिंग जे आहे, हे नपुंसक लिंग तुम्ही मानायचं नाही. अगदी तसंच पहा, समजा आता मी या ठिकाणी हो का परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, पहा, गठ्ठे. गठ्ठे या शब्दाचं लिंग ओळखा. तर गठ्ठे हा शब्द अनेक वचनी आहे आणि त्याचं एक वचन काय होतं रे पोरांनो, गठ्ठा. गठ्ठा जे आहे त्याचं एक वचन होतं. मग गठ्ठे या शब्दाचं जे आहे, आता एक वचनी केलं ह्याचं लिंग ठरलं, तो गठ्ठा म्हणतो ना आपण. मग गठ्ठा शब्द जो आहे, गठ्ठा शब्द या ठिकाणी पुल्लिंगी आहे. म्हणून गठ्ठे या शब्दाचं लिंग देखील काय असेल रे पोरांनो, तर गठ्ठे या शब्दाचं लिंग ही पुल्लिंगीच असेल. आलं लक्षामध्ये? पुल्लिंगच असेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण या ठिकाणी लक्षात ठेवावा. म्हणजे अनेक वचनी नामाचं लिंग ठरवत असताना अगोदर त्याचं काय करायचं आहे, आपल्याला त्याचं आपल्याला एक वचन करून घ्यायचं आहे. आणि मग एक वचन केल्याच्या नंतर आपण त्याचं लिंग ठरवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा मी या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. पहा, आंबे जो आहे हा अनेक वचनी शब्द आहे. ठीक आहे. आणि त्याचं आपण एक वचन केलं. पहा, आंबा. म्हणून आंबा या ठिकाणी पुल्लिंगी आहे. मग आंबे देखील कसं असेल रे पोरं हो, पुल्लिंगीच असेल. येते लक्षामध्ये? ठीक आहे. त्याचं एक वचनाचं जे लिंग असतं तेच अनेक वचनी शब्दाचं लिंग असतं. हे देखील मुद्दा या ठिकाणी आपल्याला माहिती असावा. येते लक्षामध्ये? आता त्याच्यानंतर जे आहे आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत. मराठीत एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. ठीक आहे. मराठीत एकाच शब्दाचे शब्द, मराठीत एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, पहा, मराठीत काही शब्दांचा अर्थ एकच असतो. ठीक आहे. आणि ते 3 वेगवेगळ्या लिंगात येतात. आता कसं येतात तर हे का इकडे पहा, ग्रंथ, पोथी आणि पुस्तक. ग्रंथ, पोथी आणि पुस्तक या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. पहा, ग्रंथ म्हणलं तरी पुस्तक आहे, पोथी म्हणलं तरी पुस्तक आहे. ठीक आहे. येते लक्षामध्ये? आणि पुस्तक म्हणजे पुस्तकच आहे. तिन्ही शब्द हे एकाच अर्थाचे आहेत. परंतु आता मी काय म्हणालो, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका रे. वा, इथं दिलेले हे तिन्ही शब्द हे एकाच अर्थाचे आहेत, परंतु यांचे लिंग जे आहेत हे लिंग मात्र त्यांचे वेगवेगळे आहेत. येते लक्षामध्ये? त्यांचे लिंग जे आहेत हे लिंग मात्र वेगवेगळे आहेत. आता इकडे पहा, ग्रंथ जो आहे आपण असं म्हणतो ना त्याला, तो ग्रंथ. ठीक आहे. काय म्हणतो आपण? तो ग्रंथ. मग ग्रंथ जो आहे हा कोणत्या लिंगामध्ये येतो? पुल्लिंगामध्ये. हे का इकडे पहा, पुल्लिंगामध्ये येतो. आलं लक्षामध्ये? पोथी तर आपण असं म्हणतो ती पोथी. म्हणून पोथी काय झाला? स्त्रीलिंगी शब्द झाला. आणि आपण काय म्हणतो? ते पुस्तक. मग या ठिकाणी पुस्तक हा शब्द जो आहे हा नपुंसक लिंगी झाला. पहा, मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो माहिती आहे का? मराठीत एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात असा शब्द ओळखा. ठीक आहे. मग त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ग्रंथ, पोथी आणि पुस्तक हे एकाच अर्थाचे आहेत आणि त्यांचं लिंग जे आहे ते लिंग मात्र वेगवेगळं आहे. कारण ग्रंथ या शब्दाचं लिंग पुल्लिंगी आहे, पोथी या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी आहे आणि पुस्तक या शब्दाचं लिंग नपुंसक लिंगी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. आता मी या ठिकाणी असं म्हटलं, पहा, देह. देह असा शब्द घेतला या ठिकाणी, तर आपण काय म्हणतो? तो देह. म्हणजे देह म्हटल्याच्या नंतर काय झाला? तो पुल्लिंगी. काया म्हणजे देखील शरीर. ठीक आहे. देह म्हणजे काय? आपलं शरीर आहे. आणि काया म्हणजे देखील काय आहे? शरीर आहे. मग आपण काय म्हणतो रे इथं? ती काया. ठीक आहे. आणि ते शरीर. ते शरीर. आलं लक्षामध्ये? मग देह पुल्लिंगी झाला,
काया स्त्रीलिंगी आणि ते शरीर, शरीर हा शब्द झाला नपुंसकलिंगी, म्हणजे शरीर हाच अर्थ आहे कायाचा पण आणि देहाचा पण, ठीक आहे. मग हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण मात्र त्यांचं लिंग जे आहे ते वेगवेगळं आहे, कारण शरीर या शब्दाचाच अर्थ आहे काया आणि देह, हे वेगवेगळ्या लिंगात जरी असले तरी त्यांचा अर्थ मात्र एक आहे, आणि अर्थ जरी एक असला, ठीक आहे, तर त्यांचं लिंग मात्र वेगवेगळं आहे, ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता रुमाल, मी काय म्हणतो रे, तो रुमाल, रुमाल म्हणजे काय झाला माहिती आहे का, पुल्लिंगी झाला, ठीक आहे. आणि पगडी, पगडी, पगडी म्हणल्याच्या नंतर काय झाला, ती पगडी. आता पगडी म्हणजे काय माहिती आहे का, ठीक आहे. हां, पगडी म्हणजे एक प्रकारचा फेटा असतो, पहा, लक्षात आलं का, मग त्याला आपण पगडी म्हणतो, ठीक आहे. पुणेरी पगडी तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे पुणेरी टोपी, ठीक आहे, आलं का लक्षामध्ये. हां, पगडी, तर ती पगडी. हां, तर या ठिकाणी ती जी आहे हे स्त्रीलिंगी आहे, म्हणून पगडी शब्द जो आहे तो स्त्रीलिंगी आहे. आणि पागोटे, पागोटे म्हणल्याच्या नंतर ते पागोटे, पागोटे तुम्हाला माहिती आहे का, ते पालकुलचा पटका असतो पहा, गावाकडे म्हातारी माणसं बांधतात त्याला, त्याला पागोटे असं म्हणत असतात, ठीक आहे. मग रुमाल देखील कापडच आहे, पगडी देखील कापडच आहे, आणि पागोटे देखील कापडच आहे, म्हणून या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, परंतु त्यांचे लिंग जे आहेत त्यांचे लिंग वेगवेगळे आहेत, ठीक आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात ठेवा. आता पुढं पहा, वाडा, नुसतं बाई वाड्यावर या म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवायचं, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. तो वाडा, ठीक आहे, तो वाडा हे पुल्लिंगी आहे. ती इमारत, हे काय झालं, स्त्रीलिंगी. आणि ते घर, घर आहे की नाही. मग आता घर जे आहे हे नपुंसकलिंगी आहे, इमारत जी आहे स्त्रीलिंगी आहे, वाडा जो आहे, ठीक आहे, काय आहे, पुल्लिंगी आहे. आता वाडा असेल, इमारत असेल, हे दोन्ही काय आहेत, घरच आहेत ना, म्हणजे या तिन्ही शब्दाचा अर्थ जो आहे तो एकच आहे, ठीक आहे. फक्त त्यांचे लिंग जे आहेत, लिंग मात्र वेगवेगळे आहेत. हा पण आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा, भाकरी वरण असं म्हटलंय आपण, ठीक आहे. तर या ठिकाणी मी असं म्हणालो, तो भात, अन्न या अर्थानं, तो भात, ती भाकरी आणि ते वरण, आलं का लक्षामध्ये. लिंग वेगवेगळे आहेत, अर्थ मात्र एकच आहे, अर्थ या तिघांचा अर्थ एकच आहे. तिन्ही काय आहेत, अन्न आहेत, अन्न, ठीक आहे, अन्न, अन्न, आलं का लक्षामध्ये. टाक, टाक, आता टाक तुम्हाला माहिती आहे का, तो टाक, टाक म्हणजे काय आधी ते सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये काय माहिती आहे का, संत ज्ञानेश्वर असतील, आलं लक्षामध्ये, त्यांच्या हातामध्ये तुम्हाला एक मोरपंख दिसत असेल पहा, आणि ते मोरपंख जे आहे त्यांच्या उजव्या हाताला एक अशी म्हणजे भांडं ठेवलेलं आहे छोटंसं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते मोरपंख बुडवतात, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रंग, आणि त्या मोरपंखानं जे आहे ते असं लिहित आहेत असं दाखवलेलं आहे पहा. मग ते कशानं लिहित होते माहिती आहे का, ह्या टाकानं. टाक म्हणजे काय, एक प्रकारची शाहीच त्या काळातली, आलं का लक्षामध्ये. मग टाक जो आहे तो पुल्लिंगी आहे, म्हणून त्याला तो टाक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग ह्याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं माहिती आहे का, शाही, आलं लक्षामध्ये, किंवा लेखनी असं त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं. म्हणून या ठिकाणी ती शाही किंवा ती लेखनी असं आपण म्हणतो. आणि ते पेन, आलं लक्षामध्ये, ते पेन म्हणजे पेन कोणत्या लिंगामध्ये आला रे बाबा, पेन जो आहे तो आला नपुंसक लिंगामध्ये, ठीक आहे. शाही आणि लेखनी जे आहे हे आलं स्त्रीलिंगामध्ये, आणि टाक जो आहे टाक आला आपला पुल्लिंगामध्ये. त्यानंतर पहा, तो दिवा, आता दिवा, पंथी, ती पंथी, आता पंथी काय आणि दिवा काय दोन्ही सारखेच आहेत, आलं का लक्षामध्ये. आणि तेज, या दोघातून निर्माण होणारं काय, तेज, मग ते तेज, आलं लक्षामध्ये. तेज म्हटल्याच्या नंतर नपुंसकलिंगी आहे, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. पंथी म्हटल्याच्या नंतर स्त्रीलिंगी आहे, आणि दिवा म्हटल्याच्या नंतर तो आहे पुल्लिंगी शब्द, आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं जे आहे मराठीमध्ये एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगामध्ये येतात, ठीक आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जे आहे आपण सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा पाहूया. पहा, लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल. आता लिंगभेदामुळे नामाच्या रूपामध्ये नेमका कसा कसा बदल होतो तो आपण बदल या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. पहा, पहिल्यांदा या ठिकाणी काय म्हणायचे ते पहा, ठीक आहे. आकारांत पुल्लिंगी वाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप, ठीक आहे. आकारांत पुल्लिंगी वाचक
नामाचे स्त्रीलिंगी रूप ईकारांत व नपुंसक लिंगी रूप एकारांत होते. आता काय म्हणले रे, हो का, आता सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊ नये का पोरं हो. मी या ठिकाणी शब्द घेतला पहा, हा घोडा. काय घेतला रे, घोडा. आता घोडा हा शब्द पुल्लिंगी आहे आणि घोडा आणि शब्द त्या ठिकाणी संपालाय म्हणून तो कोणता आहे, आकारांत आहे. आला का लक्षामध्ये, कसा आहे तो, आकारांत आहे. घोडा आकारांत आहे. मग आकारांत आहे आणि पुल्लिंगी वाचक आहे ना. मग याचं स्त्रीलिंगी रूप काय होतंय, तर घोडी होतं. घोडी होतं म्हणजे काय झालं, हे ईकारांत. घोडी कोणता कारांत झाला, ईकारांत. हे घोडा कोणत्या कारांतात येतो, आकारांतात. घोडा, बरोबर आहे. आणि त्याचं नपुंसक लिंगी रूप जे आहे ते काय होते रे, घोडे. काय होतं, घोडे हे त्याचं नपुंसक लिंगी रूप होतं. आणि या ठिकाणी नपुंसक लिंगी घोडे, घोडे म्हटल्याच्या नंतर त्याचा का शेवट कशानं व्हायला, येणे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा पहा, आकारांत पुल्लिंगी वाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप. ठीक आहे, हे स्त्रीलिंगी असं लिहायचं पहा, स्त्रीलिंगी रूप ईकारांत व नपुंसक लिंगी रूप एकारांत होते. आता इकडे पहा, मुलगा, मुलगाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल रे पोरं हो, मुलगी होईल. आणि त्याचं नपुंसक लिंगी रूप काय होईल, मुलगे. असं त्या ठिकाणी नपुंसक लिंगी रूप होईल. आता या ठिकाणी मी म्हटलं घोडा. ठीक आहे, घोडाचं स्त्रीलिंगी रूप झालं घोडी आणि नपुंसक लिंगी रूप झालं घोडे. ठीक आहे. पोरगा पहा, पोरगी आणि पोरगे. पोरगा, पोरगी, पोरगे. ठीक आहे. बकरा, बकरी, बकरे. पहा इथं लिहिलं मी, बकरा, बकरी आणि बकरे. ठीक आहे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. ठीक आहे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. कोल्हा, कोल्ही आणि कोल्हे. कोल्हा, कोल्ही आणि हे कोल्हे. ठीक आहे. लक्षामध्ये म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप हे ईकारांत आणि त्याचं नपुंसकलिंगी रूप जे आहे ते एकारांत होतं. हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता काय म्हटले रे, काही पुल्लिंगी शब्दाला ईन प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूपे होतात. ठीक आहे, स्त्रीलिंगी रूपे होतात. ठीक आहे. कोणता प्रत्यय म्हणाले, ईन. आता सगळ्यांनी हो का इकडे नीट लक्ष देऊ नये का, आपल्याला परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो. या ठिकाणी शब्द कोणता आहे, हा तेली. लक्षामध्ये तेली आहे आणि तेली या शब्दाला मी प्रत्यय लावला पहा, ईन. मग या ठिकाणी शब्द काय तयार होतो रे, तेलीन. लक्षामध्ये मग तेलीन जो आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि तेली जो आहे हा पुल्लिंगी शब्द आहे. बरोबर आहे. मग आपल्याला तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय विचारला जाणार माहीत आहे का, तेलीन या शब्दाची लिंग ओळखा. मग हे लिंग आहे स्त्रीलिंगी. तुला असं विचारलं की तेलीन या शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे, मग तुला त्या ठिकाणी पर्याय देईल पाहिजे न. ठीक आहे. त्यानंतर इन. ठीक आहे. त्यानंतर देते पाय इन औ आणि त्यानंतर देते ते इन औ. हे लक्षात ठेवायचं बरं का भाऊ. हे 4 पर्याय दिलेत मी या ठिकाणी. मग या ठिकाणी ह्या तेली या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला असेल तर हे इन प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. हे लागत नसतं, हे लागत नसतं, हे लागत नसतं, हे लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये म्हणजे परीक्षेत पडणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप जर लक्षात आलं तर आपल्याला अभ्यास करण्यामध्ये काहीतरी मजा आहे. येते लक्षामध्ये, नाही तर काय नाही. मग चबू गबाळ बाण आणि मुग काय कर तू गावाकडे जाय. बरोबर आहे. येते लक्षामध्ये. पहा आता या ठिकाणी जे आहे हेच आपल्याला पाहायचं आहे. पहा तेली कोणता प्रत्यय लागला इथं, इन. तेलीचं काय होईल मग, तेलीन. बरोबर आहे. सुतारचं काय होतं असेल रे मग, सुतारीन. सुतार, सुतारीन. आता हे इन जे आहे, ई हा मोठा आहे म्हणून या जिथं जिथं इन लागेल तिथं तिथं वेलांटी दुसरी येईल पहा. ठीक आहे. वडार, वडारीन. वडार, वडारीन. लक्षामध्ये. ठीक आहे. मालक, मालकीन. मालक, मालकीन. लक्षामध्ये. हत्ती, हत्तीन. हत्ती, हत्तीन. मास्तर, मास्तरीन. मास्तर, मास्तरीन. बरोबर आहे. वकील, वकिलीन. वकील, वकिलीन. वकील, वकिलीन. बरोबर आहे. त्याच्यानंतर गुरव, गुरवीन. गुरव, गुरवीन. हे पण महत्त्वाचं आहे. धोबी, धोबीन. धोबी, धोबीन. रामोशी, रामोशीन. रामोशी, रामोशीन. ठीक आहे. कासार, कासारीन. कासार, कासारीन. इथं बाणाचाच न घ्यायचा बरं का, नळाचा न घ्यायचा नाही. वाघ, वाघीन.
ठीक आहे, वाघ वाघीण. आणि तू जर वाघीण जर असा जर लिहिला रे, ठीक आहे, तो काय खरं नाही पाय. लक्षात वाघीण शब्द असाच लिहायचा. सावकार सावकारीन, सावकार सावकारीन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय पुढचे पहा. आता हे तुम्ही लिहा, ठीक आहे. कुंभार कुंभारीन आहे, सिंह सिंहीन आहे, सिंह सिंहीन, लोहार लोहारीन, लोहार लोहारीन, सोनार सोनारीन, सोनार सोनारीन, बरोबर आहे. भट भटीन, भट भटीन, डॉक्टर डॉक्टरीन, भिकारी भिकारीन, धनी धनीन, कोळी कोळीन, है की नाही, कोळी कोळीनं. लक्षामध्ये शेजारी शेजारीन, शेजारी शेजारीन. लक्षामध्ये माळी माळीन, माळीचं काय होईल मग माळीन. पाटीलचं होईल पाटलीन, पाटलीन पाटलीन. माकडचं माकडीन. आणि तू जर या माकडचं माकडी जर केला रे, हे माकडी होत नसते बरं का. आणि ते देते तुला माकडी, ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारतंय, ठीक आहे. माकड माकडी की माकड माकडीन. मग तू त्या ठिकाणी लाकूड तयार होते पाय, येते का लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे बारकावे जे आहेत ना, हे बारकावे लक्षात ठेवणं गरजेचे आहे, ठीक आहे. माकडचं माकडीन होतं आहे, पण माकडी होत नाही. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ई कारांत होते. ई हा मोठा ई आहे, ठीक आहे. अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय म्हणाले, ई कारांत होते. उदाहरणार्थ कसं ते पहा. हंस हंशी, ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे हे का, हे ई कारांत तयार व्हायला आहे. आणि हंस म्हटल्याच्या नंतर अकारांत आहे. हंस शेवटी त्याचा अनी शेवट होतो म्हणून अकारांत. हंशी असं त्या ठिकाणी शब्द तयार झाला, ठीक आहे. वानरचं वानरी. आणि कृपा करून लक्षात ठेव रे बाबा, हे दोन शब्द जे आहेत का परीक्षेमध्ये, हे माकडचं काय होतं आहे, माकडचं होतं आहे माकडीन. माकडचं माकडीन होतं आहे. पण वानरचं जर तू जर या ठिकाणी वानरीन जर केलंस ठीक आहे, तर तू काहीच नाही पाय. लक्षामध्ये. तर हे चुकीचं आहे. मग वानरचं काय होतं आहे, वानरचं होतं आहे पाय वानरी, ठीक आहे. हे लिहून ठेवणं गरजेचं आहे पोरं, हो येते लक्षामध्ये. आणि परीक्षेमध्ये याच्याचमुळं तुमचे मार्क इतरापेक्षा जास्त वाढत असतात, ठीक आहे. हे पण मुद्दा लक्षात ठेवा. वानरचं काय होतं आहे मग वानरी होतं आहे. आणि वानरीन होत नाही, जे होत नाही ते पण इथं लिहून घ्यायचं पोरं, हो ठीक आहे. यालाच अभ्यास असं म्हणत असतात. गोष्ट गोष्टी, राजहंस राजहंसी, राजहंस राजहंसी, देव देवी, ठीक आहे. मृग मृगी. लक्षामध्ये मृग म्हणजे हरिण, मृग म्हणजे काय हरिण, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. गाढव गाढवी. आता गाढवचं गाढवीन होत नाही पहा. लक्षात. गाढवचं काय होतं आहे गाढवी. नटचं नटी, नट नटी. हरिण हरिणी. बेडूक बेडकी. आणि हो का हे लक्षात ठेवा, बेडूक जे आहे ना बेडूक, नाही तर ह्याचं तुम्ही बेंडकुळ बी करू शकता, तुम्ही काय बी करू शकता बापा. बेंडकुळ हा शब्द नाही, तो आपला गावरान शब्द आहे. आला का लक्षामध्ये, ठीक आहे. मग बेडूकचं काय होतंय बेडकी. लक्षामध्ये. बेडूक बेडकी, ठीक आहे. म्हणजे बेडूक हा पुल्लिंगी आहे आणि बेडकी हा स्त्रीलिंगी आहे. बेंडकुळ म्हणायचं नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणता बेंडकुळ, बेंडकुळ बेंडकुळ नाही, ठीक आहे. बेडकी बेडकी, ठीक आहे. गोपचं काय होतंय रे, गोपचं होतंय पहा गोपी. तरुणचं होतंय तरुणी, तरुण तरुणी, ठीक आहे. लक्षामध्ये. आता याच्यानंतर जे आहे आपण पुढचा मुद्दा पाहूया पहा. अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आकारांत होते. आता अकारांताचं काय म्हणाले रे या ठिकाणी, आकारांत होते पहा. बालकचं काय होईल मग बालिका, स्त्रीलिंगी रूप. बालक पुल्लिंगी, बालिका स्त्रीलिंगी. महोदय महोदया. लक्षामध्ये. महोदय महोदया. मार्गदर्शक मार्गदर्शिका. आणि हो काय ह्याला मार्गदर्शिकेला वेलांटी पहिली घ्यायची, शुद्ध शब्द विचारता येते. गायक गायिका, गायिकाला देखील पहिलीच वेलांटी गायक गायिका. दिग्दर्शक दिग्दर्शिका, ठीक आहे. दिग्दर्शक दिग्दर्शिका पहिलीच वेलांटी घ्यायची पोरांनो, ठीक आहे. लक्षामध्ये. कोकिळ कोकिळा. आचार्य आचार्या, ठीक आहे. आचार्य आचार्या, ठीक आहे. आचार्या असा शब्द आहे. पत्रक पत्रक पत्रिका
पत्रक पत्रिका, शिक्षक शिक्षिका, शिक्षक शिक्षिका, दर्शक दर्शिका. दर्शकचं काय होईल रे पोरं? हो, दर्शिका. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा आता पाहूयात. पुढील तत्सम शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ईकारांत होते. तत्सम शब्द म्हणजे कसले शब्द रे? संस्कृतमधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द, त्यांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो. ठीक आहे. मग युवाचं काय होतंय? युवती. ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती. ग्रंथकर्ताचं काय होईल? ग्रंथकर्ती. जनक जननी. आलं लक्षात? जनकचं काय होतंय? जननी. शक्तिमान शक्तिमती. हे लक्षात ठेवा. विद्वान विदुषी. विद्वानचं काय होतंय रे? विदुषी. आणि एकदा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे पहा. धनवान धनवती. धनवानचं काय होते मग? धनवती. ठीक आहे. विधाता विधात्री. ठीक आहे. विधाता विधात्री. युवराज युवराज्ञी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा इकडे पहा. दाता दात्री. दाता म्हणजे देणारा आणि दात्री म्हणजे देणारी. ठीक आहे. भगवान भगवती. गृहस्थ गृहिणी. ठीक आहे. गृहस्थ गृहिणी. श्रीमान श्रीमती. बुद्धिमान बुद्धिमती. ठीक आहे. बुद्धिमान बुद्धिमती. ठीक आहे. येते लक्षामध्ये. राजा या ठिकाणी राज्ञी. राजा राज्ञी किंवा राणी असं पण होते. चित्रकर्ता चित्रकर्ती. ठीक आहे. हे लक्षात ठेवा पहा. सगळ्यात महत्त्वाचं हे का? हे विधाता विधात्री, विद्वान विदुषी. ठीक आहे. हे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे. जनक जननी. तर याचं स्त्रीलिंगी रूप कशा पद्धतीनं होतं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढचं पहा. पुढील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वातंत्र्य रीतीने तयार होतात. आता इथं कोणताही नियम लागू पडत नाही. हे स्वातंत्र्य रीतीने तयार होतात. आलं का लक्षामध्ये? म्हणजे याच्यामध्ये कुठलाही नियम नाही. म्हणजे आकारांताचं ईकारांतानं आकारांताचं उकारांत असलं काहीच नाही. ठीक आहे. आता पहा. उंटचं काय होतं आहे? सांडणी. नाही तर तुझं उंटचं जर उंटी जर केला का, ठीक आहे, तर तुला उलटा टांगून हाणलं पाहिजे. मग येते का लक्षामध्ये? उंटी होते का? उंटचं उंटी होत नाही. मग उंटचं काय होतंय? सांडणी. आलं का लक्षामध्ये? सांडणी. कवी कवयित्री. आणि ह्याला स्टारच करून घे. ए देवा, तू ह्याला स्टार करून घे बरं का. हे लय प्रश्न परीक्षेला लयदा आलेला आहे. तर तुला ते काय विचारते माहिती आहे का? ह्या पाहिजे जरा वरी सांगतो. कवी हा शब्द मराठीत असायला हवा. आणि कवयित्री जे आहे ह्या पाय तू असाच लिहित जाय. नाही तर तुला ते काय करतंय? कवयित्री असा देते पाय. आलं लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर कवयित्री हे असाही देते. तर तू काय करायचं? ह्याला चुकीचं मानायचं, ह्याला चुकीचं मानायचं. शेवटी या ठिकाणी दोन्हीही अक्षराला वेलांटी आहे. शेवटच्या अक्षराला दीर्घ आहे आणि हे त्याच्या अगोदरच्या अक्षराला ऱ्हस्व आहे. तर कवयित्री हा शुद्ध शब्द असा आहे. हा अनेकदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणून ह्याला स्टार करून त्या ठिकाणी घ्यायचं. लक्षात येतंय? ठीक आहे. पहा. कवी कवयित्री. बाप बापचं माय करायचं. आणि तुझं इथं मम्मा केलं का? ठीक आहे. तर तू ह्या तोंडामध्ये जे आहे का, ठीक आहे, मग आटून बॉम्ब लावा लागते पाय. येते लक्षामध्ये? ठीक आहे. बापचं काय होतं आहे? माय. आलं लक्षामध्ये? बोकडचं इथं बोकडी जर करशील, बोकडचं तू शेळीच करायचं. नाही तर इथं जर तू जर बकरी जर केलं का, मग तुलाच कापलं जाईल मसोबाला, नाही तर तिकडं पिराला. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. बोकड म्हणजे शेळी. बोकडचं काय होतं? शेळी. आणि बकराचं बकरी होतंय. हे पण लक्षात ठेव. खोंड कालवड. आता खोंड कालवड भानगड काय माहिती आहे का तुला? खोंड म्हणजे गायनं दिलेलं नर वासरू. ठीक आहे. नर नर. ठीक आहे. आणि कालवड म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो कारवड. कारवड तर ती असते कालवड. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? बैल गाय. नवरा नवरी. आलं लक्षामध्ये? नवरा नवरी. आलं लक्षामध्ये? दीर दीर भाऊजई. दीर भाऊजई. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? हे लक्षात ठेवायचं. भाऊजई. पुरुष स्त्री. वर वधू. वर म्हणजे कोण? नवरा मुलगा. आणि वधू म्हणजे नवरी मुलगी. पतीचं पत्नी. पिताचं इकडं माता लिहायचं माता. आणि बापचं मायेच लिहायचं.
हो सुख सारिका एवढा सुख म्हणजे कोण असतं रे सुख म्हणजे पोपट असतो पा ठीक आहे आणि त्याचं काय होतंय सारिका सारिका म्हणजे पोपटीन सारिका म्हणजे कोण पोपटीन ठीक आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता पहा दादाचं काय होईल वहिनी पिताचं माता विधूरचं विधवा आहे की नाही विधवा कुणाला म्हणतो जिचा पतीचा मृत्यू झाला आहे तिला आपण विधवा म्हणतो परंतु ज्याच्या बायकोचा मृत्यू झाला आहे तो कोण आहे विधूर कोण आहे हे विधूर ठीक आहे लक्षामध्ये आणि हे विधूर एक शब्द लक्षात ठेव हे महाभारतामधला विधूर विधूर म्हणजे हुशार लक्षामध्ये हो हे पण या ठिकाणी लक्षात असू दे दूर बरं का ठीक आहे विधूर म्हणजे विधवा आहे बोका भाटी मोर लांडोर रेडा हेला म्हैशा म्हैस हो हे हेला म्हणजे आपल्या भाषेतला हल्या लक्षामध्ये आपल्या भाषेतला हल्या ठीक आहे मुलगाचं काय होईल रे मग मुलगी पुत्र कन्या आणि आपण इथं मुलगी ठीक आहे सासरा मग ती सासू आलं का लक्षात हो राजा राणी भाऊ ठीक आहे बहीण बाहू बहीण लक्षामध्ये काय ठिकाणी इथं वहिनी पण दिलेलं आहे रे ठीक आहे लक्षामध्ये हां राघूचं होतं आहे महिना हो हां हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा आता परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात ठीक आहे तर मला असं वाटतंय की हा मुद्दा जो आहे आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहावा ठीक आहे येते लक्षामध्ये आता हा जो आहे हे सामासिक शब्द म्हणजे 8व्या मुद्द्यापासून जे आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात आता आपण या ठिकाणी थांबायचं काम करूया ठीक आहे हे जे आहे मी पुढच्या लेक्चरमध्ये घेतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र